तर महाराष्ट्राच्या या महायुती सरकारमध्ये आमचे सर्वांचे नेते, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एकच संकल्प केलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तो दुष्काळ मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी घेतलेली आहे. अनेक वर्ष या राज्यामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं, 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले, दुर्दैवाने महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाकडे सातत्याने त्यांचं दुर्लक्ष राहिलं. जायकवाडी धरण त्या काळामध्ये झालं त्यावेळी स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांच्या पुढाकारामध्ये झालं. म्हणून मराठवाड्याच्या काही भागाला त्यामुळे त्या निमित्ताने पाणी मिळालं. नंतरच्या काळामध्ये पांजरा झालं, बाकी प्रकल्प झाले. माननीय पद्मश्री पाटील साहेबांनी प्रयत्न केले, परंतु दुष्काळी भागाला पाणी देणं हे अनुत्पादक स्वरूपाचं काम आहे. दुष्काळी भागाला पाणी देणं हे तोट्याचं काम आहे. हा विचार करून घ्या, विचारानं या राज्याला पुढे घेऊन जाणार एक नेतृत्व आपल्याला अनेक वर्ष लागलं. जाणते राजे म्हणून आमच्या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी आम्ही निर्णय केला उकळीचं पाणी साखळीची योजना करून आणायचं, तेव्हा त्यांनी आमच्याकडे भाषण केलं, उसाचं पाणी कुसळाचं कसं देत आहे. दुष्काळी भागाला पाणी देणं हे अव्यवहार्य आहे, अजिबात व्यावहारिक दृष्ट्या योग्य नाही. आणि आपण अनेक वर्ष या लोकांच्या भूलथापाला बळी पडलो. आज संपूर्ण मराठवाडा किंवा जो दुष्काळ भाग राज्यामध्ये पाहायला मिळतो, केवळ एकाच विशिष्ट भाग विकासाच्या दृष्टीने पुढे द्यायचा प्रयत्न झाला. आणि आज राज्य अधिक दुष्काळाच्या खाईत जोडण्याचं काम झालं. आज त्या राज्याच्या संपूर्ण शेतकरी, येणारी पिढी याचं भविष्य काय आहे. लोक गावं सोडून शहराकडे चालली रोजगाराकरता. त्यावेळी पद्मश्री विलीपाणीबाई देसाई मुद्दापणे सांगत होतो की अनेक वर्ष सत्तेत राहणाऱ्या मंडळींनी तिचा उल्लेख केला, आमच्या जाणत्या राजाने मात्र महाराष्ट्र उपाशी ठेवला. फक्त एकामेकाची गिरवायची, घरं फोडायची. आता परवाची घटना होती ते म्हटले मला 2 लोक भेटले की तुमच्या 107 जागा निवडून देतो. बरोबर की तर मला मग पत्रकाराने तुळजापूरला विचारलं, ते असं म्हणतात की 2 लोक त्यांना भेटले, पण मला 2 लोक भेटले. 91 सांगितलं की त्यांच्या माध्यमातून मताची हेराफेरी कशी करावी हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे असं मला काही लोक सांगतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.